नमस्कार, मी श्रीपाद सुपणेकर. निरामय जीवन या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. कुठलंही औषध न घेता कुठलाही आजार बरा होऊ शकतो याविषयी आपण जाणून घेत आहोत. आपल्यासोबत आहेत निरामय वेलनेस सेंटरचे संस्थापक संचालक योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, मागच्या भागामध्ये आपण मानसिक आरोग्याबद्दल बोलत होतो. आज मानसिक आरोग्य जर मी म्हटलं तर आज प्रत्येक घराचं मानसिक आरोग्य मला बिघडलेलं दिसतं. आज घरामधले संवाद जे काय आहेत ते होत नाहीयेत, विसंवाद आहेत. आज माणसं वेगवेगळी राहत आहेत, ती एक कटुता आलेली आहे. तर हा जो संवाद आहे त्याच्यामुळे जे मानसिक स्वास्थ्य ह्याच्यामुळे हरवलेलं आहे, तर इथं आपले स्वयंपूर्ण उपचार कसं काम करतात? स्वयंपूर्ण उपचार त्यांच्या मनातली नकारात्मकता काढून तिथे सकारात्मकता भरतो आणि त्याच्यामुळे हा विसंवाद हा पुन्हा संवादामध्ये बदलू शकतो. आता याची कारणं जर आपण लक्षात घेतली ना, तर एकमेकांबद्दलचा अविश्वास, कुठेतरी काहीतरी पूर्वग्रह, समाजामध्ये ज्या काही गोष्टी घडतायत किंवा आपण ज्या काही सिरियल्स बघतोय त्याचा अनाहूतपणे आपण आपल्या कुटुंबामध्ये विचार करणं, त्याचबरोबर त्यांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी. आता दृष्टिकोन हा का बदलत गेला, हा नकारात्मक का झालाय, हा संवाद विसंवादामध्ये का परिवर्तित झालाय, कारण कुठेतरी काहीतरी चुकीचं कधीतरी साठवायला सुरुवात केली. कधीतरी मी तुम्हाला भेटले आणि तुम्ही बिझी होता, तुम्ही काहीतरी वेगळ्या विचारात असाल, तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केलं. मी तुमच्याशी हसले पण तुमचं लक्षच नव्हतं माझ्याकडे, पण तुम्ही बघत माझ्याकडे होता, तुमच्या डोक्यात काहीतरी वेगळं चाललेलं. आणि मी म्हटलं कसला खडूस माणूस आहे, मी एवढी हसते आणि हा मला काहीच रिस्पॉन्स देत नाहीये. मग कोणीतरी आपला कॉमन फ्रेंड आहे, त्याला म्हटलं की अरे ते श्रीपाद सर केवढे ॲरोगंट आहेत, काय माहिती स्वतःला काय समजतात. सुरू झाला, विचार सुरू झाले. सो ती एनर्जी साठायला सुरुवात झाली आणि अनाहूतपणे मी त्या गोष्टी मनामध्ये ठेवल्या. पुढे एका कुठल्या तरी कार्यक्रमात आपण भेटलो, तुम्ही माझ्याशी चांगलं बोलताय, पण माझ्या मनामध्ये तो पूर्वग्रह आहे, ते केलेले विचार स्टोअर आहेत आणि त्याच्यामुळे मी तुमच्याशी थोडंसं अंतर ठेवून आणि कमी बोलते. आता ज्या वेळेला आपल्या अनेक भेटी होतील त्यावेळेला त्यातून कदाचित ते पूर्वग्रह जातील, पण त्यासाठी एवढा काळ जाणार आहे आणि तोपर्यंत ते ओझं मी कॅरी करणार आहे. जर आपल्या वारंवार भेटी नाही झाल्या तर ते ओझं मी कॅरी केलं. दोन माणसं कुणीतरी बोलतायत, त्यांचा संवाद चाललाय, पण त्याच्यावरती माझ्या विचारांची प्रोसेस सुरू होते. कुणीतरी कुणाला तरी फसवलंय आणि तशाच पद्धतीचं माझं कुणाशी तरी काहीतरी व्यवहार आहे. मी तिथे साशंक होते की तो पण मला फसवेल का, मग तो नक्की काहीतरी वेगळं नाही ना चाललेलं व्यवहारामध्ये, तो आहे ना नीट, त्याने फसवलं तर उद्या. सुरू झाले जी कंपन मी म्हणतेय, जी स्पंदनं मी म्हणते, ही स्पंदनं निर्माण करायला सुरुवात झाली. निश्चितपणे अनुभवातनच माणूस शिकत असतो, पण शिकत असताना त्याचं देखील संतुलन, समतोल साधता आला पाहिजे. तुम्हाला गोष्टी चांगल्या वाईट दोन्ही पद्धतीने बघायच्याच आहेत, काय चाललंय याच्याकडे लक्ष द्यायचंच आहे, पण ते एककल्ली नको. कुटुंब जेव्हा आपण म्हणतो तर कुटुंब हे नात्यांनी बनतं. कुटुंबामध्ये अनेक जण असतात आणि जशी 5 बोटं सारखी नसतात तसं कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी आहे. त्या प्रत्येकाकडे काहीतरी प्लस पॉइंट्स आहेत आणि काहीतरी मायनस पॉइंट्स आहेत. तुम्ही आता कुटुंबाचा विषय काढला, पण कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझंच बरोबर आहे आणि बाकीचे चूक आहेत, असं प्रत्येकाला. असं का वाटतं? कारण माझ्यावर अन्याय होतोय. का होईल अन्याय? आपण जेव्हा कुटुंब म्हणतो, मूळ संकल्पनाच हल्ली बदलत चालल्या आहेत. आपण एका घरात राहणारी नवरा बायको, त्यांची मुलं किंवा माझे आई वडील, माझी बहीण भावंड, इथे माझं हा शब्द आला ना, पण मला माझ्या मनासारख्या गोष्टी इतर लोक करून देत नाहीत. का करतील? तेव्हा मला समस्या निर्माण होते. का करतील? किंवा प्रत्येक वेळेला मला सोसावं लागतं. हो ही जी ना, भावना विशेषतः स्त्रीच्या मनामध्ये हो असते. ना. मुळातच काय आहे ना, ज्या वेळेला हा शब्द मी वापरतो ना, मला सोसावं लागतं, हा दृष्टिकोनच चुकतोय आयुष्याकडे आणि कुटुंबाकडे बघण्याचा. कुटुंबात राहताना सोसायचं नसतं, आनंद असतो. आपल्याकडे प्राचीन काळापासून भारतीय स्त्रीचा संस्कार म्हणून एक ओळखला जातो की आपल्या घरातली करती स्त्री जी स्वयंपाक करते आणि कुटुंबाला जेवायला घालते, तिच्या स्वयंपाकामुळे, उत्तम स्वयंपाकामुळे तिचं कुटुंब तृप्त राहतं.
ती त्या कुटुंबाबरोबर, मग तिचा यजमान असतील, तिची मुलं असतील, त्यांच्याबरोबर नॉर्मली कधी जेवायला बसत नाही. ती सगळ्यांना वाढते, सगळ्यांना तृप्त करते आणि मग जे काही उरलं असेल त्याच्यात ती जेवते. कदाचित 2-3 दिवस तिला पोटभर जेवायलाही मिळत नाही, पण चौथ्या दिवशीही जेवढी पहिल्या दिवशी एनर्जी असते तेवढीच एनर्जी चौथ्या दिवशी त्या स्त्रीमध्ये असते. याच्या मागेही तिचं मनच आहे. ते तिचं पोट कुठनं भरतं तर त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून भरतं. आता हा आनंद आहे ना, हा सध्याच्या काळात मिसिंग आहे. तुम्ही जसं म्हणलात तसं मला सोसावं लागतं, ही सोसण्याची भावना भारतामध्ये नाहीच आहे. मनापासून करण्याची भावना आहे आपली. आपण आता चुकीच्या संस्कारामध्ये वाढत असल्यामुळे, चुकीचं बघत असल्यामुळे, कारण नसताना गैरसमज करून घेतलेत. मी भावासाठी प्रेमाने काहीतरी करतो तर मी त्याच्यावर उपकार करतो, अशी भावना कुठेतरी निर्माण व्हायला लागली. ही 100% चुकीची भावना आहे. मला असं वाटतं की टाळी ही एका हाताने वाजत नाही, निश्चित वाजत नाही. आणि जेव्हा मी एखाद्यासाठी काहीतरी करतो दुसऱ्याला त्याची किंमतच नाहीये, नसली मग बिघडतं कुठे त्यांनी. सो मी प्रेमाने करतोय आणि समोरच्याला त्याचं हे नाही. अगदी बरोबर आहे. जेव्हा तुम्ही प्रेमाने करतो म्हणताय ना, तेव्हा तुम्ही हा पुढचं वाक्य बोलायलाच नाही पाहिजे. माझं जेव्हा मी प्रेमाने करतोय ना, तेव्हा देणं एवढंच माझं काम आहे. पुढे तुमची भावना व्यवहारात जाते. मी तुमच्यासाठी एवढं केलं, मग तुम्ही माझ्यासाठी तेवढं केलं, म्हणजे थोडक्यात मग मी त्याचं मोजमाप करायला लागतो आणि कारण नसताना. आणि हे सगळं जे काही मॅडम मगाशी म्हणल्या, जे काही आजूबाजूला माध्यमं आहेत त्यातनं हेच पसरवलं जातंय आणि तो अनाहूतपणे संस्कार होतोय आपल्यावरती. पूर्वीच्या काळी म्हणजे माझ्याच कुटुंबामध्ये माझ्या आईवडिलांना जवळजवळ 8 का 9 भावंडं होती, पण आज जसा 2 मुलं असताना घरात ताण होता तसा आमच्या त्या घरात ताण नव्हता कधीच. तेव्हा प्रेम होतं, मग पुढच्या पिढीत प्रेम गेलं कुठे? का झालं असं? पण गोष्टी बदलल्यात सर. आज ती स्त्री घराबाहेर पडून ऑफिसमध्ये जाते, ऑफिसच्या जबाबदाऱ्या सांभाळते, तिथली चॅलेंजेस पेलते, आणि त्याच्यानंतर पुरुष कुठं बदललेला नाहीये. पुरुषाची आजही तीच अपेक्षा आहे की ऑफिसमधून दमून आलेल्या बायकोने मला चहा करून दिला पाहिजे. पण त्या स्त्रीला आता हे शक्य नाहीये. ती म्हणते मी 10-12 तास काम करते ऑफिसमध्ये आणि पुन्हा मला हे घरातलं करणं आता शक्य नाहीये. मुळातच आपल्या पुरातन शास्त्रांनी स्वयंपाक करणं किंवा आपल्या कुटुंबाचं पोट भरण्याची जबाबदारी स्त्रीला दिली आहे. का दिली आहे? उगाचच दिली आहे का? स्त्री जे काही करू शकते ना, ते पुरुष नाही करू शकत. पण असं मानणं म्हणजे त्या स्त्रीवर जबाबदाऱ्या लादणं असं नाही वाटत का? असा गैरसमज आपण पसरवतो. हे होतंय ना सर. मुळातच काय आहे ना, स्त्रीनी उंबरठ्याबाहेर पडावं असं शास्त्राला अपेक्षितच नाहीये. आता हे का अपेक्षित नाहीये? तर तिचं मन नाजूक आहे. ती एका वेळेला एवढे ताणतणाव नाही सहन करू शकत आणि ती क्रिएटिव्ह आहे. स्त्रीला आपल्या शास्त्रांनी शक्ती असं म्हटलेलं आहे. ती शक्ती जर योग्य प्रकारे वापरली गेली तर ती तुमचं घराचं नंदनवन करू शकते आणि अयोग्य प्रकारे वापरली गेली तर ती भस्मसात करू शकते. हे शास्त्राला पूर्वीपासून माहिती आहे. म्हणून तिच्यावरती ती पेलेल तेवढ्याच जबाबदाऱ्या शास्त्राने टाकलेल्या आहेत. आपण त्याला बंधनं असं म्हटलं, ते झुगारून लावलं आणि आपण आज त्याचे परिणाम भोगतोय. तुमचं म्हणणं मला पटतंय, शास्त्र करेक्ट आहे, पण आजच्या काळात करिअर तितकंच महत्वाचं आहे. एकाच्या इन्कमवर घर चालत नाही. घर आहे, घरातला खर्च आहे, मुलांची शिक्षण आहे, त्यांच्या फिया आहेत, लाईफस्टाईल आहे, हे सगळं मेंटेन करायला लागतं आणि त्याच्यासाठी त्या स्त्रीने वर्किंग राहणं हे देखील आजच्या काळाची गरज बनलेली आहे. त्यामुळे मला मॅडमला विचारायचं की अशा वेळेला तुम्ही स्त्रीच्या नजरेतून कसं बघाल? स्त्रीला जे शक्ती म्हटलंय ना, ते अगदी योग्य आहे, कारण खरंच ती शक्ती आहे आणि ती एका वेळेला अनेक गोष्टी करू शकते. हे आजवर अनेक जणींनी सिद्ध केलेलं आहे आणि ही शक्ती पुरुषाकडे नाही बरं का. पुरुष एका वेळेला अनेक गोष्टींचा विचारही करू शकत नाही आणि अनेक पातळ्यांवरती तो कामही करू शकत नाही. ती केवळ निसर्गाने स्त्रीलाच दिलेली शक्ती आहे, म्हणून तिला अष्टावधानी म्हटलं जातं. आज मी इथे बसलेले असले तरीही माझ्या घरी काय चाललेलं आहे किंवा माझ्या घरी काय आवश्यकता आहेत ह्या मलाच माहिती आहे, ह्यांना नाही माहिती. आणि त्या सगळ्याची ती पूर्तता करूनच मी इथे आलेली आहे आणि म्हणूनच मी इथे निश्चिंत बसू शकते आणि तुमच्याशी बोलू शकते. हे इनबिल्ट आहे, हे निसर्गाने तिला दिलेलं आहे आणि म्हणूनच ती हे करू शकते आणि तीच हे करू शकते. स्त्री ही ना साखरेसारखी सरबतात विरघळणारी, आणि ती ज्या वेळेला ती विरघळते ना
त्याच वेळेला त्याला एक चव येते. जर ती विरघळली नाही, जर तिचं अस्तित्व तिने राखून ठेवलं तर ती दातामध्ये अडकते. त्याच्यामुळे ती ज्या वेळेला विरघळते ना, त्या कुटुंबातल्या प्रत्येकाला तिचा ब्लेंड असतो. तिच्यामुळे तिचा नवरा, तिचे सासू सासरे, तिची मुलं, सगळ्या गोष्टींना चालवणारी तीच असते. आणि ऑफिसमध्ये देखील ती तितक्याच ताकदीने सगळ्या गोष्टी करू शकते. हे नैसर्गिकरित्या तिच्यामध्ये आहे, हे तिने ओळखावं आणि ते कसं वापरायचं ते सांगायला आम्ही बसलोय. स्त्री शक्ती आहे, अष्टावधानी आहे, सगळं मान्य आहे. पण मला स्त्रीचं वकीलपत्र घेऊन तिची काही म्हणणी आहेत ती मला तुमच्या समोर मांडायची आहेत. पण इथे वेळ झाली एका ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा निरामय जीवन. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. मॅडम, मी मगाशी म्हटलं होतं की या स्त्रियांचं वकीलपत्र मी घेणार आहे. तर आज ही स्त्री आहे ना, एकटी सगळ्या घराचा भार उचलते, प्लस ती ऑफिसचं काम करते. तिच्यावरती अनेक रिलेशन्स हे देखील मेंटेनन्स काम तिच्याकडं आहे. हे सगळं करत असताना तिला कोणाचा सपोर्ट नाही आहे. उलट मी म्हणेल की तिच्या वाट्याला निंदा आलेली आहे, तिचा अपमान झालेला आहे, तिला कोणीतरी टाकून बोललेलं आहे. तिला काही गोष्टी नुसतं तुम्ही बोलणं, माफक अपेक्षा तिच्या काही होत्या त्या देखील पूर्ण झालेल्या नाही आहेत. त्याच्यामुळं तिच्या मनामध्ये एक दुःख साचलेलं आहे आणि ही विविध प्रकारची दुःख आहेत. त्या भावना तिच्या दुखावल्या गेलेल्या आहेत. हे सगळं तिच्या मनामध्ये, तिच्या हृदयामध्ये साचलेलं आहे. माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की मग ह्या भावना, ही दुःख तिच्या शरीराला त्रास देणार आहेत का? आणि देणार असतील तर त्या कुठल्या आजारातून, हे तुम्ही सांगू शकाल का? मनामध्ये साठलेल्या ह्या ज्या गोष्टी असतात ना, ह्याला आपण भावनिक गुंता म्हणू. आणि तुम्ही जसं म्हणालात की ती भावना प्रधान आहे आणि भावनांची निगडीत चक्र येतं ते म्हणजे अनाहत चक्र. आणि ते तत्व येतं ते म्हणजे वायुतत्व. ज्या वेळेला ह्या गोष्टी अशाच साठत राहतात तेव्हा त्या सगळ्याचा जो परिणाम आहे तो मुख्यत्वे आपल्या फुफ्फुसांवरती, आपल्या हृदयावरती होऊ शकतो, आपल्या वायुतत्वावर होऊ शकतो, ज्याच्यामुळे पुढे जाऊन वाताशी निगडीत आजार देखील आपल्याला उद्भवू शकतात. पण वेळच्या वेळी ह्या जर गोष्टी आपण स्वच्छ केल्या तर ह्या गोष्टी होणार नाहीत. जे आम्ही वारंवार म्हणतो, आम्ही करतो तर काय करतो, तर तुम्ही आत्तापर्यंत जे चुकीचं साठवलंय तुमच्या मनामध्ये, म्हणजेच तुमच्या त्या सूक्ष्म देहामध्ये, तेच स्वच्छ करण्याची प्रोसेस म्हणजे स्वयंपूर्ण उपचार आहे. कारण जोपर्यंत ते जात नाही तोपर्यंत तुम्ही नाही ना आनंदी होऊ शकत, तुम्ही नाही निरोगी होऊ शकत. सगळं आहे तुमच्याकडे, बघा ना, आज सगळं आहे, सगळी सुख लोळण घेत आहेत, पण कुठे सुखी आहात तुम्ही? नाही आहात तुम्ही सुखी. याचं कारण आहे ते म्हणजे तुमच्या त्या ऊर्जा देहामध्ये साठलेले निरनिराळे विचार. तुम्ही जसं म्हणला की अपेक्षा असतात तिच्या, आणि खूप माफक अपेक्षा असतात. मी छान स्वयंपाक करते तर माझ्या नवऱ्याने, माझ्या मुलांनी, माझ्या सासूसांनी एक शब्द म्हणावा की छान झालंय ग बाई, नाही म्हणत. पण हेच जरा काही थोडं कमी जास्त झालं की लगेच येतं ना की मीठच कमी झालंय, तिखटच झालंय. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या देखील आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो ज्या वेळेला आमच्या समोर एखादं जोडपं बसलेलं असतं. अगदी वयाच्या 70च्या जोडप्याचं देखील काउन्सिलिंग हे आम्ही करतो की समजून घ्या एकमेकांना. इतक्या वर्षांचा संसार झालाय तुमचा, तुम्ही एकमेकांना उत्तम ओळखता. त्या बायकोला माहिती असतं की हे असं आपला नवरा कधीच करणार नाही, पण तरीही ती प्रत्येक वेळेला तीच अपेक्षा करते. प्रत्येक वेळेला अपेक्षा भंग होतो आणि प्रत्येक वेळेला साठतं ते दुःख. वारंवार तुम्ही तेच दुःख साठवताय. बघा, लक्षात घ्या, कशी आहे समोरची व्यक्ती, ती अशी आहे, एक्सेप्ट करा. आधी ते मान्य करा. जसं आता मॅडम म्हणल्या की स्वयंपाकात काही चूक झाली तर ती सांगितली जाते, आणि चांगलं झालं तर ते नाही सांगितलं जात. हे माझ्या मनात खदखदत राहतं. त्याच्यापेक्षा माझं कुटुंब असं आहे हे मी एकदा ऍक्सेप्ट केलं. चुकून त्यांनी स्तुती केली तर विचारू शकतो आपण, आज तब्येत बरी आहे ना? चक्क स्तुती करताय तुम्ही. म्हणजे गोड शब्दात आपण त्यांना दाखवून पण दिलं, आणि कदाचित पुढे परिस्थिती बदलण्यासाठी आपण एक दरवाजाही उघडला. अशा पद्धतीने जर आपण परिस्थितीशी डील करायला शिकलो तर आपण साठवणार नाही, आणि जर साठलंच नाही तर रोग होण्याचा प्रश्नच येत नाही. आपलं मानसशास्त्र असं सांगतं, नवरा बायकोची जर भांडणं झाली तर नवरा अर्ध्या तासात ते सगळं विसरून जातो, पण ती बायको ते भांडण 4 दिवस कॅरी फॉरवर्ड करतं. म्हणजे ते साठवण्याचं, ते मनात धरून ठेवण्याचं, ती तिची एक नैसर्गिक प्रोसेस आहे.
आणि मग माझा प्रश्न असा आहे की जे नॅचरल आहे, नैसर्गिक आहे, हे याच्यातून तिने बाहेर पडायचं कसं? मी मगाशी तेच आपण सांगायचा प्रयत्न करत होतो. आपल्या शास्त्रांनी स्त्रीला बाहेर पडू नको असं सांगितलं, ते एवढ्यासाठीच, कारण ती मनाने चंचल आहे, नाजूक आहे. प्रत्येक गोष्टीचा तिला ताण येतो आणि तो ताण ती कॅरी करते. त्याच्यामुळे जेवढ्या तुम्ही तिच्या आजूबाजूच्या गोष्टी कमी कराल, जबाबदाऱ्या कमी ठेवाल, तेवढी ती सशक्त राहील आणि तेवढी ती उत्तम काम करू शकेल. आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे काळ बदललाय, परिस्थिती बदलली आहे, परंतु इथे स्त्रीनी स्वतः समजून घेणं गरजेचं आहे की हे मी किती कॅरी करणार आहे, हे किती गरजेचं आहे माझ्या आयुष्यासाठी. आणि त्यात तसे जर बदल झाले, करता आले, शिवाय जे काय साठलंय ते साफ करायला आपण आहोतच. बरोबर. म्हणजे स्त्रीचं जे मानसिक आरोग्य आहे, भावनिक आरोग्य आहे, ते तिने जपलं पाहिजे. मग त्याच्यासाठी जो तुमचा काउन्सिलिंगचा मार्ग आहे, ज्याच्यातून तिच्या भावना वाईप आउट होतात, ती भावना मोकळ्या होतात, त्याबद्दल थोडं सांगा ना. काउन्सिलिंग हे काय आहे, तर तुम्हाला तुमच्या चुका दाखवून देणं आणि त्या तुम्ही कशा करेक्ट करू शकता. समोरचा माणूस हा चुकीचाच असतो असं नाहीये, त्याला व्यक्त होताच येत नाहीये. हे जरी तुम्ही समजून घेतलात की नाही, त्यांना व्यक्त होता येत नाही म्हणजे त्यांना वाटत नाही असं नाहीये, पण आपण जो ग्रह करून घेतो ना की त्यांना काही वाटतच नाही आणि त्याच्यामुळे तो एक तणाव निर्माण होतो. काउन्सिलिंगमध्ये ह्याच गोष्टी सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि काउन्सिलिंगपेक्षा पण जास्त आपली उपचार पद्धती जी आहे ना, ते हे जे स्वच्छ करते त्याच्यामुळे त्या हलक्या होतात. कितीतरी वेळेला अनुभव आलाय की जेव्हा आम्ही ट्रीटमेंट देत असतो, ती व्यक्ती समोर डोळे मिटून शांत बसलेली असते आणि आम्ही त्यांचा ऑरा जेव्हा स्वच्छ करत असतो त्यावेळेला त्यांच्या डोळ्यातनं अश्रुधारा वाहू लागतात. काहीही बोलत नाही होता आता, आम्ही त्या ध्यानावस्थेत बसलेल्या आहेत आणि आम्ही फक्त त्यांचा ऑरा स्वच्छ करतोय. डोळ्यातनं अश्रू वाहतात. हे कसं घडतं? कारण परत एकदा तो एक व्हेंट आहे बाहेर पडण्याचा. अश्रू हे जे जलतत्व शरीरामध्ये साठलेलं आहे, जल हे हळवेपणाशी निगडित आहे. जेव्हा त्या नाड्यांमध्ये साठलेल्या काही गोष्टी आम्ही तिथनं निसर्गामध्ये मुक्त करतोय, तेव्हा शरीर देखील काम सुरू करतं ना. त्याला कळतंय ना की हे मुक्त होत आहे, मग ते देखील प्रयत्न करतं जे साठलंय ते मुक्त करण्याचा. आणि नंतर जेव्हा 10 मिनिटांनी ती व्यक्ती उठते, ती म्हणते की मला नाही कळलं मी का रडले, पण मला बरं वाटतंय. काही वेळेला प्रत्येक गोष्ट ते समोर आल्यानंतर ती व्यक्ती सांगतेच असं नाही. प्रत्येक गोष्ट सांगण्यासारखी असते असंही नाही. जे सांगू शकतं ते सांगतात. पण आपल्या ट्रीटमेंटची खासियतच ही आहे की तुम्हाला सांगायचं नसेल, सांगू शकत नसाल तर नका सांगू, तरीही आम्ही तुमचं ते ओझं उतरवू शकतो. इथे मला एक गोष्ट आवर्जून आपल्या महिला प्रेक्षकांना सांगावीशी वाटेल की स्त्रीने तिचं मानसिक आरोग्य, भावनिक आरोग्य हे जपलं पाहिजे. कारण स्त्री उभी राहिली तरच, सर जसे म्हणतात तसं, हे घर हसतं खेळतं राहणार आहे. आणि हे मानसिक भावनिक आरोग्य जपण्यासाठी हे निरामय स्वयंपूर्ण उपचार तिला उपयोगी पडणार आहेत, हे मला नक्की इथे नमूद करावंसं वाटेल. इथे मला सगळ्या पुरुषांना पण काही सांगायचंय. म्हणजे मी हे आवर्जून सांगेन की ती कुटुंबासाठी झटतेय. ती सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या कुटुंबासाठीच सगळं करत असते. मग ती बाहेर पडून जे काही नोकरी, धंदा, व्यवसाय जे काही करते ते सगळं आहे त्या कुटुंबासाठी. त्याच्यामुळे घरातल्या प्रत्येकाने हे समजून घ्यावं की ती तुमच्यासाठी झटतेय आणि तुमचा एक प्रेमाचा शब्द तिला उभारी देऊ शकतो, तिला ती शक्ती देऊ शकतो. तर प्रयत्न करा. जे काही ती करते, एक कौतुकाची थाप तिला तुम्ही देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि तो तिचा अधिकार आहे. एक मोगऱ्याचा गजरा नक्कीच द्यायला पाहिजे. नक्कीच. आणि बघा ना किती माफक अपेक्षा आहेत हो. आणि एवढ्या गोष्टी जर केल्या गेल्या ना तर सगळ्या गोष्टींची घडी व्यवस्थित बसू शकते. एक लक्षात घ्या, घरातली जी काही 2-4 माणसं आहेत ना, प्रत्येक माणूस वेगळा आहे. प्रत्येकामध्ये काहीतरी चांगलं आणि काहीतरी वाईट आहे. आता आपण काय बघायचं हे आपल्याला ठरवायचंय. मला इथे प्रत्येकाला हेच सांगायचंय की प्रत्येक वेळेला फक्त वाईट नका ना बघू, त्यातलं चांगलंही बघा ना. कितीतरी चांगल्या गोष्टी आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकामध्ये आहेत. आणि जेव्हा आपण चांगलं बघायला लागतो ना, त्यावेळेला आपला भाव हा बदलत जातो. कारण परत एकदा ती स्पंदनं ही निर्माण होतात. जेव्हा मी सतत वाईट बघतो, नुसतं बघून मी सोडून देत नाही, त्याच्यावरती मी विचार करते. मी विचार करते की कशी वेळच्या वेळेला घडी घालता येत नाही हिला, कसं ही जागेवर ठेवत नाही, कसं होणार हिचं पुढे, हा उद्या आम्हाला शिव्या घालतील लोक. किती मी पुढे 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 जात राहते. आणि हा प्रत्येक विचार माझ्या त्या ऊर्जा देहामध्ये ती स्पंदनं निर्माण करत राहतो.
त्यामुळे जेव्हा वाईट काहीतरी बघाल ना, तर ते बदलण्यासाठी काय करता येईल याचा विचार करा. मी कसं हिला सांगू आणि हिच्या जे काही हिच्या सवयी आहेत ह्या बदलू याचा विचार करा. पण ह्यातून काय वाईट घडू शकतं याचा सतत विचार करू नका. हे ओझं तुम्ही वाढवताय परत. मी प्रत्येकाला याची जाणीव कशी करून देऊ हे तिला कळलं पाहिजे. आणि सध्या जो घोळ होतोय ना, तो तोच होतोय. ती जाणीव करून देताना होतंय काय, एक राग या स्वरूपामध्ये ते होत आहे, कंप्लेंट्स या स्वरूपामध्ये ते होत आहे. ते समजूतदारपणे व्हायला पाहिजे. जर माझ्या नवऱ्याचं काहीतरी चुकतंय तर कसं तुम्हाला हे कळतच नाही आणि कसं तुम्ही नेहमीच चुका करता आणि तुमच्यामुळे कसे प्रॉब्लेम्स होतात, असं बोलून बदल होणार नाहीयेत बरं का. जर बदल करायचे असतील तर मला योग्य वेळ बघून त्यांना सांगायचंय की अहो ते तिथे तुम्ही तसं केलं ना तर मला असं वाटतं की ते तसं होईल आणि मग ते बरंच सोपं होईल. जर मी ते योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेला सांगितलं ना तर मला खात्री आहे समोरच्या त्या गोष्टी बदलणार आहेत. आणि ही बुद्धी किंवा ही क्षमता फक्त स्त्रीमध्ये आहे. पुरुष फक्त चिडचिड करू शकतो. मुळातच आहे ना, स्त्री जेवढी अष्टावधानी असं मगाशी मॅडम म्हणल्या होत्या, तिच्याकडे हे सगळे गुण जन्मजात आहेत. फक्त सध्याच्या काळात जो काही संस्कार होतोय चुकीचं शोधा, त्याच्यावर बोट ठेवा आणि मग तुमचं वर्चस्व सिद्ध करा. हे 100% चूक आहे. आणि हेच आपण कुटुंब जेव्हा म्हणतो ना, तेव्हा ही सगळी माझी माणसं आहेत, माझ्या प्रेमाची माणसं आहेत. प्रेम ह्या शब्दाची व्याख्याच सध्या बदलत चालली. माझं जेव्हा प्रत्येकावरती आधिपत्य असेल तर ते प्रेम, असं काहीतरी बहुतेक गैरसमज निर्माण झालेला आहे. मग मी माझे आधिपत्य वाढवण्यासाठी मला जे काही जमेल ते मी करत राहतो आणि त्याची माझी चूक असली तरी लोकांनी स्तुती करावी, असा एक गैरसमज पसरतोय. म्हणून प्रत्येक कुटुंबामध्ये वाद विसंवाद होत आहेत. ते जर टाळायचे असतील तर प्रेमच आहे ना, आपलं कुटुंब आहे ना. आपण विवाह केलाय ज्या व्यक्तीशी, आपल्या जन्माचा साथीदार किंवा जन्माची साथीदार आहे ना. मग यांनी समजूनच घेतलं पाहिजे ना. माझा पगार 100 रुपये जास्त का तुझा पगार, अरे 100 रुपये जास्तच्या पगारासाठी नोकऱ्या करताय का दोघांचं इन्कम एकत्र करून कुटुंब चालवायचं म्हणून नोकऱ्या करताय, हेच कळत नाहीये सध्या. माझी पोस्ट मोठी का तुझी पोस्ट मोठी, मग मी कसं, जसं मगाशी तुम्ही म्हटलात ती ऑफिसमध्ये पण काम करते आणि नवऱ्याची अपेक्षा असते तिने चहा करून द्यावा. अपेक्षा काही चूक नाहीये, पण हे तिने जर 4 दिवस केलं ना तर 5व्या दिवशी नवरा तिला चहा करून देतो की नाही बघा. की माझी बायको थकते, ती एवढी थकलेली असताना मला चहा करून देते, आज ती थकून आली आहे तर माझं कर्तव्य मी तिला करून दिलं पाहिजे, तो देतो की नाही बघा. पण हेच जर बायकोने त्याला 10 वेळा ऐकवलं तर ती बिचारी खूप थकून आली, तिला ती ओझे उचलता येत नसेल, तो तिच्याकडे पाठ करून बसेल. कारण तुम्ही वादाचा संस्कार निर्माण करताय, वादाचं नातं निर्माण करताय. ते करण्याची आवश्यकताच नाहीये. प्रेमाचं नातं आहे आपलं, आपण प्रेमाने एकत्र आलोय म्हणून विवाह केलाय. पण हे सध्या समजत नाहीये, हा प्रॉब्लेम. तुम्ही हक्काने त्याला बोलवू शकता की अरे आज बरंच सामान घ्यायचे, जरा इथे इथे येतोस का. तो येणार आहे तुमच्यासाठी. पण हेच तुम्ही चिडचिड करून जर फोन केलात की काय मीच करायचं का फक्त, हे आता मी इथे घेऊन उभी राहिले, येतोयस का आता तरी, तुम्ही मला सांगा याच्यातनं काय होतं. येणार आहे ना, तरी तो येणारच आहे. पण मनामध्ये जो तो बंध आहे ना, तो मग कोरडा 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 होत जातो. मग प्रत्येक वेळेला फक्त कंप्लेंट्स राहतात, तू असा तू तशी. हे जर आपल्याला थांबवायचं असेल तर त्यासाठी विचारांवरती काम करायला हवंय आणि स्वयंपूर्ण उपचार हे जरूर घ्यायला हवेत. कारण पूर्वग्रह, आज भांडण झालं ना तर मी कित्येक वर्षांपूर्वीच उकरून काढते बरं, कारण मी ते स्टोअर केलंय. ते जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत माझा समोरच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलत नाही. कारण तेव्हा मी नवीन लग्न होऊन आलेले ना, तेव्हा त्यांनी माझी बाजू घेतली नाही. मी बरोबर होते पण तरीही तो माझ्या बाजूने बोलला नाही. आणि या वाक्याला साधारणपणे 12-15 वर्ष झालेली असतात. 15 वर्षातल्या चांगल्या गोष्टी विसरलेल्या असतात, पण ते एक न केलेलं मात्र लक्षात असतं. त्यानंतर त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या आहेत माझ्यासाठी, माझ्या बाजूने, पण ते मनात आहे. आणि ते काढण्याचा मार्ग म्हणजे स्वयंपूर्ण उपचार आहे. जोपर्यंत हे जात नाही तोपर्यंत तुम्ही ओझं वागवताय. आणि हेच ओझं जेव्हा त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त होईल तुमच्या औराच्या, तेव्हा ते आजार बनून येणार आहे. आणि म्हणून हे क्लीन करा. खूप छान सांगितलं मॅडम. पण बायको आहे ना नवऱ्याबरोबर कशी ऍडजस्ट करू शकेल, तो प्रॉब्लेम नाहीये. तिचा मोठा प्रॉब्लेम काय आहे, तिचा जीव जो आहे ना त्या मुलामध्ये अडकलेला आहे. आणि ते मूल व्यवस्थित वाढावं, मार्गी लागावं याच्यासाठी ती कायम प्रयत्नशील आहे. पण जेव्हा ते मूल कुठंतरी वाटेवरून घसरतंय असं तिला वाटतं आणि ते मूल तिला रिस्पॉन्स देत नसतं, अशा वेळेला त्या स्त्रीचं दुःख
स्वयंपूर्ण उपचार कसं दूर करू शकेल, असे असंख्य प्रश्न अनेक आयांच्या मनामध्ये देखील असणार आहेत. पण वेळ झाली आहे थांबण्याची. पुढच्या भागामध्ये आपण या सगळ्या गोष्टी नक्की जाणून घेऊया. तोपर्यंत नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.